दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काही लोकांचा बाहेरचा धर्म असतो, पण आत दंभ म्हणजे दिखावा, दर्प म्हणजे गर्व, अभिमान म्हणजे अहंकार, क्रोध म्हणजे राग आणि पारुष्य म्हणजे दुसऱ्याला टोचून बोलणं. आणि श्रीकृष्ण म्हणतात हे गुण माणसाला अध्यात्माकडे नाही तर अंधाराकडे घेऊन जातात. किती विचित्र गोष्ट आहे ना. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हेच म्हणालो होतो की महाभारत रामायण हे जुनं आहे म्हणून त्याला ऐकणं किंवा वाचणं टाळू नका, कारण त्यावेळेसचे श्लोक, त्यावेळेसच्या काही गोष्टी, काही नाही मेजॉरिटी सर्वच गोष्टी आज सुद्धा तंतोतंत लागू पडतात. आणि जर सोशल मीडिया उघडलं हे तर मग अजून खरं वाटतं. आज आपल्या आसपास अनेक लोक दिसतात ज्यांच्या वॉलपेपरला देव आहे, स्टेटसला जय जय रघुवीर समर्थ आहे आणि बायोमध्ये तर पूर्ण भक्तीच भरली आहे, पण मनात, पण विचारात, पण वागण्यात आहे अहंकार, राग, वागण्यात आहे दुसऱ्याला कमी लेखणं. आणि मग प्रश्न पडतो ही भक्ती आहे की भक्तीच्या नावाखाली चाललेला एक इगो. कारण आजची भक्ती ही शांत राहिलेली नाहीये, ती एक रेस प्रमाणे झालेली आहे. आठवतोय तो डायलॉग, रिमेंबर लाइफ इज अ रेस, अगर तेज नहीं भागोगे तो कोई तुम्हें कुचल के आगे निकल जाए. हा तशीच रेस, पण यावेळेस भक्तीसाठी. म्हणजेच कोण जास्त पारायण करतं, कोण जास्त मंदिरात जातं, कोण जास्त भक्तिमय वातावरण आपल्या सोशल मीडियावर तयार करतं. आणि याच शर्यतीमध्ये एक गोष्ट हळूहळू मरत चालली आहे, ती म्हणजे माणुसकी. हा मेसेज पुढील 5 मिनिटात 11 लोकांना पाठवा, लगेच चांगली बातमी मिळेल. हा फोटो इग्नोर केला तर अपशकुन होईल. स्वामी समर्थांचा हा मेसेज पुढे पाठवा, घरात सुख शांती येईल. असे मेसेज तुम्ही कधी ना कधी पाहिलेच असतील, आणि स्पेशली व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जिथे यांना फॉरवर्ड डेटचा टॅग लागलेला असतो. म्हणजेच अनेक लोकांकडून फॉरवर्ड होत होत हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. माहिती आहे, आजकालचे लोक असा मेसेज श्रद्धेसाठी नाही तर भीतीपोटी पुढे फॉरवर्ड करतात. जर मी हा मेसेज फॉरवर्ड नाही केला आणि काही वाईट झालं तर पाठवून टाकूया ना यार, काय फक्त मेसेज तर आहे. पण प्रश्न असा आहे, स्वामी समर्थांसारख्या संतांनी लोकांची भक्ती ही भीतीवर उभी केली होती की त्यांना निर्भय बनायला शिकवलं होतं. कारण खरी श्रद्धा ही माणसाला शांत करते, घाबरवत नाही. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये स्वामी समर्थ हे नाव फक्त एक नाव नाहीये तर लाखो लोकांच्या श्रद्धेचा एक भाग आहे. स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रसिद्ध झालेले एक महान संत मानले जातात. त्यांच्या जन्माबद्दल आतापर्यंत निश्चित काहीच माहिती नाहीये. ते कोण होते, कुठून आले, त्यांचे आई वडील कोण हे आतापर्यंत कुणालाच माहित नाहीये. काही लोक त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानतात तर काही त्यांना एक महान योगी आणि संत मानतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, अक्कलकोटच्या मातीमध्ये बसलेल्या त्या संताने लाखो लोकांच्या मनावर असा प्रभाव केला की त्यांच्या नावावर आज सुद्धा लोकांना बऱ्याच ठिकाणी आश्रय दिला जातो. ते सिंहासनावर बसणारे संत नव्हते, झाडाखाली, पारावर ते साधेपणाने बसायचे. लोक दुःख घेऊन यायचे, प्रश्न घेऊन यायचे आणि स्वामी कधी शांतपणे बोलायचे तर कधी लोकांच्या अहंकारावर थेट वार करायचे, कारण त्यांना दिखावा आवडत नव्हता. पण आमचे काही भक्त आहेत ज्यांना आमच्या कृपेचा ऐता लाभ हवाय आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन काय वाटेल ते करायची त्यांची तयारी आहे. आज जर स्वामी समर्थ परत आले असते तर मंदिरांपेक्षा लोकांच्या असल्या वागण्यावर जास्त रागावले असते. कारण आजकाल भक्ती नाही तर भक्तीचं मार्केटिंग चालू आहे. मी एवढी पारायण केली, माझ्यावर स्वामींची विशेष कृपा, माझं केंद्रात हे स्थान. पण जर भक्तीमुळेच अहंकार वाढत असेल तर ती भक्ती कोणासाठी? कारण भक्ती ही माणसाला शांत करते, मोठं दाखवत नाही. हे तर काहीच नाही. आज सोशल मीडियावर भक्तीचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं. रोज रील्स, रोज स्टोरी, रोज पोस्ट, रोज स्टेटस, पण व्यवहार झिरो पेशन्स, झिरो एम्पॅथी आणि सेल्फ कंट्रोल तर काहीच नाही. काही लोक बाहेरून एवढे धार्मिक दिसतात की समाज त्यांना खूप चांगलं समजतो, पण त्यांच्या शब्दांनी जवळच्या लोकांना त्रास होत असतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट माहितीये, अशा लोकांना स्वतःचा खोटेपणा दिसत नाही. कारण भक्तीचा आवाज मोठा झाला की स्वतःच्या वागण्याचा आवाज ऐकू सुद्धा येत नाही. महाराष्ट्रात आणि दत्त संप्रदायात गुरुचरित्र या ग्रंथाला खूप मान दिला जातो. गुरु म्हणजे चमत्कार दाखवणारा माणूस नाही तर माणसाचा अहंकार तोडणारा एक आरसा असतो. आजकाल काय चाललंय, ग्रंथाची 1-2 पानं वाचायचे, पारायण करायची आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. आणि वरतून फुशारकीने सांगायचं की हे बघ मी हा ग्रंथ वाचला, ते बघ मी एवढे पारायण केले, जणू पुस्तक वाचलं की परिवर्तनच झालंय. पण संत साहित्याचा उद्देश माहिती देणं नव्हता तर माणूस बदलणं होतं. काही लोक खूप पूजा करतात, खूप नामस्मरण करतात आणि ते बिलकुल सुद्धा चुकीचं नाहीये. पण त्या भक्तीमुळे तुमच्या आसपासच्या लोकांना शांतता मिळते का? तुमच्या शब्दांनी लोकांना आधार मिळतो का?
की तुमच्यामुळेच कोणीतरी मनातल्या मनात तुटत राहतं. कारण स्वामींच्या फोटोसमोर डोकं टेकवणं सोपं आहे, पण स्वतःचा अहंकार खाली ठेवणं खूप कठीण आहे. बऱ्याच वेळा माणूस देवाजवळ कमी आणि लोकांच्या अप्रुव्हल जवळ जास्त जातो आणि तिथेच खरी भक्ती संपते आणि प्रदर्शन चालू होतं. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे देवतांची आणि संतांची खूप जास्त भक्ती करतात, पण दिखाव्यासाठी. कारण खऱ्या भक्तीचा आणि त्यांचा लांब लांबपर्यंत संबंध नसतो. स्वतःला देवाचं भक्त म्हणायचं, स्वतःला अति शहाणा समजायचं आणि इतरांना त्रास द्यायचं, हीच आहे त्या महाभारतातल्या दुर्योधनाची मेंटॅलिटी, जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती. आणि कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतरही स्वामी समर्थ हे नाव फक्त भक्तीत नाही तर प्रश्नांमध्येही जिवंत आहे. कारण आजचा हा व्हिडिओ ज्याच्या भोवती फिरतोय तो अक्कलकोटमध्ये एका झाडाखाली बसणारा साधा माणूस नेमकं कोण होता? इतक्या लाखो लोकांनी त्यांच्यामध्ये नेमकं काय पाहिलं? इतिहास, श्रद्धा, अनुभव या तिन्हीमध्ये उभं असलेलं हे व्यक्तिमत्व नेमकं कोण आणि काय होतं हे समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न करूया. त्यामुळे स्वामी समर्थांच्या जीवनावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण खरंच भक्ती करतोय की भक्त दिसण्याचा एक दिखावा? येतो. श्री स्वामी समर्थ.